नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी खमंग ढोकळा बनवणार. सकाळी घाई गडबडीनं काय नाश्ता करायचा मुलांसाठी, तर आपण खमंग ढोकळा बनवू शकतो 10 मिनिटामध्ये. त्यासाठी मी 2 वाट्या बेसन घेतलं, चांगलं गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते. त्याला 2 मिनटं चांगलं फिरवायचं, एकजीव होते. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, मीठ टाकल्यानंतर अजून फिरवायचं त्याला. अगोदर मी कढईमध्ये पाणी ठेवलं गरम करायला आणि त्याच्यावर स्टँड किंवा काही पण भांडं असलं ठेवायचं. आता ताटाला तेल लावून पूर्ण ताटाला लावायचं या पद्धतीने. आणि इनोची पुडी आता बेसन पिठामध्ये टाकायचं. त्याने ढोकळा भरपूर फुलतो. एखाद्या दिवशी सोडा नसला तरी इनोची पुडी आपण टाकू शकतो. अर्धा चमचा असते ते. नंतर थोडं पाणी टाकायचं आणि फिरवायचं. फटाफट फिरवायचं आणि लगेच ताटामध्ये टाकायचं, म्हणजे चांगला फुलतो. टाकल्यानंतर आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. 15 मिनिटात ढोकळा तयार होतो. ढोकळा होईपर्यंत मी इकडे तडक्याची तयारी करते. पाण्याचा तडका मारायचा. त्याच्यासाठी मी कढीपत्ता, मिरच्या आणि कोथिंबीर, अशा प्रकारे कापून घेतलं सर्व. अगोदर तेल टाकायचं, कमीच टाकायचं चमचाभर. नंतर जिरं आणि मोहरी टाकायची. नंतर मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा. आणि कोथिंबीर पण टाकायची, तेलामध्येच टाकायची, म्हणजे सुगंध येतो. नंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि लिंबू पावडर टाकायचं. थोडं आंबट गोड होते. आणि 2 चमचे साखर टाकायचं. हळद टाकायची थोडी आणि पाणी टाकायचं. लिंबू पावडर ही पाण्यामध्ये टाकायची. लिंबू पावडर आणि साखर हे पाणी टाकल्यानंतरच टाकायचं. मी अर्धा चमचा लिंबू पावडर आणि 2 चमचे साखर घेतली आणि याला एक उकळी येऊ द्यायची. अशा प्रकारे पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर त्याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या टाकल्या वरून खायला. इकडे आपला ढोकळा तयार झाला 15 मिनिटामध्ये. त्याला 5 मिनिटं थंड होईपर्यंत ठेवायचं. थंड झाल्यानंतर त्याचे काप तयार करायचे. लहान मोठे पण करू शकता. आणि त्याच्यावर मी पाण्याचा तडका टाकते.
अशा प्रकारे सर्व पाणी पिऊन घेतलेलं आहे ढोकळ्यांनी आणि असा फुलतो ढोकळा आपला. याला 1 तास ठेवलं तर चांगला असा मऊ मऊ सुटसुटीत होतं. सर्व पाणी पिलेलं आहे. अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झाला. सकाळी घाईगडबडीनं काय करायचा प्रश्न पडतो. अशा प्रकारे आपण ढोकळा करू शकतो. कसा वाटला माझा ढोकळा नक्की सांगा. लाईक करा.